बातमीपत्र वैरागमधून दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालय वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी चालतो अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार कसा पहा। गरज नसतानाही शेतकऱ्याकडून खरेदी विक्रीसाठी व्यवहारासाठी ज्यादा स्टॅम्प ड्युटी वसूल केली जाते। अधिकृत अधिकार नसताना सुद्धा ज्यादा स्टॅम्प ड्युटी वसूल करणे, तसेच काम होत असताना सुद्धा शेतकऱ्यांना मारावे लागतात हेलपाटे। तसेच सौदागर कापशे सांगतात रुई गट 156 याबाबतही आम्हाला मॅडम स्टॅम्प ड्युटी केली तर खरेदी विक्री होईल असे सांगतात। यावर त्यांच्या प्रतिक्रिया तसेच याबाबत सौदागर कापसे यांनी पत्रकार राहुल गुरव यांनी विचारपूस केली असता 1 तास कुठल्याही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही। आमच्या सिनियर अधिकाऱ्यांना विचारून सांगते असं सांगत मॅडमनी खुर्चीत उठून जाऊन तासनतास पलीकडे रूममध्ये जातात। त्यामुळे ऑफिसमध्ये आलेल्या सर्व लोकांची गैरसोय होते। यावर इतर शेतकरी व खरेदी विक्रीसाठी आलेले सर्व आपली व्यथा मांडत होते। असे सांगतात की या ठिकाणी कुठलेच काम वेळेवर होत नाही आणि प्रत्येकाला असं सांगितलं जातं की तुम्ही उद्या या आणि तुमचे काम करून घ्या। यावर प्रश्न विचारला असता मॅडम असे सांगतात या ठिकाणी काम असेच चालते। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। माझं नाव गणेश अनंत कापसे, राहणार जळगाव। जमीन घेण्यासाठी रुई हद्दीतली 156 गट नंबर मधली 33 गुंठ घ्यायची। वैराग ऑफिसला आल्यानंतर त्याची स्टॅम्प ड्युटी विचारली। कुणाला विचारली? मेटकर मॅडम। काय म्हणले मेटकर मॅडम? मेटकर मॅडम म्हणल्या तुमचा रस्ता ह्याच्यात गेल्यामुळं 1 चौरस किलोमीटरनं असे 96,000 रुपये स्टॅम्प ड्युटी सांगितली। मग मॅडमला विचारलं नाही की स्टॅम्प ड्युटी भरावीच लागते का, त्याचा कुठे JR आहे का? विचारले तर मॅडम म्हणल्या JR नाही, काय नाही, राजपत्र दाखवते। नाही, राजपत्रावर तर आहे का स्टॅम्प ड्युटी भराच म्हणून? नाही, काय सुद्धा नाही। मग मॅडमने कशी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरायला सांगितली? भरायला सांगितली होती पण आम्ही भरली नाही। बरं, आम्ही आलो इकडं। मग तुम्ही मॅडमला म्हणायचं ना राजपत्रक तुम्ही दाखवताय का नाही, तर त्याच्यामध्ये जर असेल असा उल्लेख भरा तर आम्ही भरतो, बरोबर। पण तसा उल्लेख नसेल तर भरायचा संबंध येत नाही ना। येत नाही। पण मग असं तुमच्या बाबतीत होतं का इतर शेतकऱ्याच्या बाबतीत होतंय? ह्याच्या आधी पण असंच होते सारखं। काय म्हणणं काय तुमचं? मग आम्ही म्हणतो स्टॅम्प यायचं, मॅडम म्हणते तेवढी स्टॅम्प ड्युटी भरायची, नसताना करायची, हवेत रस्ता नाही गेला, आमची ऐकवर झाली नाही जमीन, बरोबर, गट नंबर नाही, काय नाही, उतारा आमचा क्लिअर आहे सगळं, तरी पण आम्हाला स्टॅम्प ड्युटी सिटी आपल्या आपल्या हायवे रोडचं म्हणजे स्टॅम्प ड्युटी भराच म्हणून मॅडम फोर्स करते तुम्हाला? 100%। आता किती दिवस झालं तुमचा प्रकार चालू आहे? 7-8 दिवस झाले। 8 दिवसापासून चालू आहे? 8 दिवसापासून चालू आहे। शुक्रवारी आम्ही 28 तारखेला आलतो, त्याच्यापासून आम्ही रेग्युलर स्टॅम्प ड्युटी भरली। म्हणजे आज 28 तारखेपासून आज 3 तारीख आहे, म्हणजे जवळजवळ 8-10 दिवस झाले तुमचा हाच प्रकार चालू आहे। मग फिक्स काय सांगतात मॅडम तुम्हाला? 28 तारखेला आम्ही रेग्युलर स्टॅम्प ड्युटी भरली, कागद त्यांच्या जवळ गेला, थोडं थांबा म्हणून आम्हाला 5-6 वाजेपर्यंत थांबवलं। नाही मॅडम, तुम्हाला थोडं थांबा म्हणतात, पण काय पुढे सांगतात नाही तुम्हाला? काय आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू, असं तसं करू। कुठल्या वरिष्ठांशी नेमकं? वरच्या ऑफिसला विचार म्हणतात। बरोबर, त्यांच्याकडे जरा माहिती जरा बोलते काय प्रकार आहे नेमकं? मी सौदागर कापसे। आम्ही गट नंबर किती नीट सांगा? 156। कुठं आहे हा गट? हा रुई हद्दीत। बरं, आम्ही खरेदीसाठी गेल्यावर व्हॅल्युएशन काढायला गेलो। मॅडम म्हणल्या तुमच्या शक्तीपीठ मार्गामध्ये गट आहे, तुम्हाला स्टॅम्प ड्युटी जास्त भरावं लागेल। शक्तीपीठामध्ये तुमचा मार्ग आहे, स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावी लागेल। बरं, पुढं? त्यावेळेस मी म्हणलं आमच्या तर उतार्यावर अजून काय नाही, तुमचं शासनाचं काय पत्र आहे का, तुमच्या ऑफिसचं काय आहे का? बरोबर आहे की? तर नाही म्हणले, आम्हाला राजपत्रक आहे तेवढं म्हणले। मी म्हणलं तुमच्या वरिष्ठ ऑफिसचं एखादं पत्र असलं बाबा हे गट गेलेले आहेत, असे गट गेलेले आहेत ना, तुम्ही एवढी स्टॅम्प ड्युटी ह्यांच्याकडून भरून घ्या, बरोबर असलं तर दाखवा। बरोबर, मग ठीक आहे म्हणल्या। मी असं बोलल्यावर ठीक आहे म्हणल्या आणि माझ्या घेणाऱ्याच्या नावानं महाराष्ट्र बँकेत बोजा, त्यांनी सांगितलं की बाबा ही गट नंबर मधला ही बोजा दाखवते, इतर हातात बोजा दाखवते म्हणल्यावर त्यांनी म्हणले की ही एक साढं काढा। साढं काढल्यावर आपण स्टॅम्प ड्युटीचं परत बघू। बरं, मग मी साढं काढण्यासाठी गेलो। मग आमचे अनुभव सरकारी आहेत, त्यांना बोललो बाबा असं इतर हातात बोजा आहे, त्यांनी साढं मागितलं। बरं, त्यांनी आले आणि बोलले मॅडमला बाबा तुमच्याकडे काय आहे? मॅडम हीच आहे म्हणजे। तर म्हणल्या तुम्हाला हा ह्याच्यात करायचं असलं तर तुम्हाला शासनानं दंड लावला तर ते परत भरावं लागेल, करून घ्या। दंड कशासाठी नेमकं? मग तर तुम्ही आहे रेग्युलर स्टॅम्प ड्युटीत जर भरलं तर आणि शासनानं जर परत दंड लावला बाबा एवढा वाढीव आहे, बरं, तर तुम्हाला भरावं लागेल। आम्ही म्हणलं ठीक आहे, वाढीव असलं तर भरता। म्हणजे त्यांच्या हाला हो दिलं, तरी ते म्हणले होय म्हणले ते आहेत तोपर्यंत। ते गेल्यावर आम्ही समजा स्टॅम्प ड्युटी ही भरून गेला मॅडम। मग थांबलाव, म्हणले पुढे कागद आहे थांबा,
पुढे बी आमच्या पुढे बी यावलीवाल्याचं तसंच प्रकरण होतं. बरं. त्याच्या उतार्यावर रस्ता दाखवत होता, त्यासाठी बी त्यांचा अर्धा 1 तास. मग मी म्हणलं असं तर मला म्हणले वरिष्ठाशी बोलते म्हणून फोनवर बोलण्यासाठी अर्धा 1 तास बाहेर गेले मॅडम. 1 तास? बरं. फोनवर बोलून परत आल्या. मग 8 वाजता आल्या तर आम्हाला म्हणले तुम्हाला लेखी देते. मी म्हणलं लेखी द्या, मी एवढी टाइम ड्युटी भरली आहे, ह्या टाइम ड्युटीवर तुमचा कागद होत नाही. बरोबर. हां. कागद होत नाही, तुम्ही एवढं लेखी द्या. हां. नाही म्हणल्या, तुम्ही सोमवारी या, सोमवारी लेखी देते तशी. हां. मी म्हणलं सोमवारी नाही, आता सांगा मला. आम्ही समधी कागदाची साहेब समोरच्या माणसाला पैसे दिलेत म्हणलं, पूर्ण पैसे दिलेत, पोचलेत म्हणले. बरोबर. तर मॅडम म्हणल्या नाही. मग आम्हाला एक पत्र काढलं त्यांनी की बाबा तुम्ही तुमच्या ऑफिसचं म्हणजे ह्याच्या ऑफिसचं एक पत्र आणा की बाबा हे रस्ते. मग आम्ही कसं आणायचं? नाही बरोबर आहे, तुम्ही आणत समज नाही ना. पत्र आणत नव्हतं, तुम्हीच सांगा काय. त्यांच्या जार मध्ये असतो ना रस्ता कुठनं गेलाय काय गेलाय. मग ती काय तर नाही म्हणले आमच्याकडे, ती काय नाही, सोमवारी बघू. मग आता आज आलो आम्ही 11:30-12 वाजता गेलो तर अर्धा 1 तास थांबा म्हणले, तुम्हाला सांगते. आज काय झालं? मग अर्धा 1 तास थांबा म्हणले, सांगते म्हणले. सांगते म्हणल्यावर मी म्हणलं करणार आहो का कागद? नाही. बरोबर. तर करते म्हणून बी सांगत नाही, नाही म्हणून बी सांगत नाही. तुम्हाला अर्धा 1 तासानं बोलवते, सांगते. कागदपत्रामध्ये काय कमतरता आहे विचारायचं का ना मॅडम? विचारले की एकही कागदपत्रामध्ये कमतरता. त्यांनी सांगितलेला 6 डबे आणून दिला आम्ही, इतर हातातला बॉय. राहिलं कशासाठी? मग ते टॅम्प ड्युटीमुळे म्हणते. मग तुम्ही टॅम्प ड्युटी म्हणता तर हाया टॅम्प ड्युटीवर मी म्हणलं लेखी द्या. बरोबर. हाया टॅम्प ड्युटीवर तुमचा कागद होऊ शकत नाही. म्हणजे असा प्रकार तुमचाच होतोय का? प्रत्येक शेतकऱ्याला स्टॅम्प ड्युटी भरायला लावते? समोर तर 2 शेतकरी तसेच गेले, तसेच अर्धा 1 तास. म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरा तर कागद, नाही तर कागद होणार नाही असे डायरेक्ट त्यांच्या बोलण्यात ते येत. बरं. आता काय तुमचं उत्तर काय असणार आहे पुढचं? मग आता आम्ही कुठं जायचं? एवढी शासनाचं तर पत्र नाही त्यांच्याकडे. बरोबर. आम्ही कुठं जायचं ह्यासाठी? कुठं जाऊन आम्ही हे म्हणावं की बाबा आम्हाला खरेदी शेती घ्यायची का नाही, हे प्रश्न आहे आमच्या पुढे. बरोबर. आता बोलवलंय का मॅडम? बोलवलंय परत. आता बघा मग काय म्हणतात मॅडम. म्हणलं आपण बी तिथं जाऊ, म्हणलं काय होतं बघू. म्हणलं फोन करतो ना, काय विचारतो तुम्हाला, कागदाची माहिती विचारतो ना, शिवाय चालू आहे, धमकी चालू आहे. बघू किती वेळ मॅडम बघू काय. तुमचं जे राजपत्र आहे त्याच्याविषयी पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला देत नाही. वरिष्ठाला फोन करा तुम्ही. अहो, मला कळून जायचंय, तिथून पुन्हा माघार 2 व्हीलरवर यायचं. 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 2 व्ही
आणि गेल्याची मागं नाही कॅन्सरचं पेशंट आहे माहिती आहे का की यांचं तमाशा व्हायचं बहिणीचे लोक तिथं आमच्या नावावर आमचे कॅन्सर एवढं ॲडमिट केले 10-15 हजाराचे त्यांना आज पोचवणं गरजेचं आहे आता 100 किलोमीटर आहे इथून जायचं आम्हाला टू व्हीलरवर
तीच म्हणलं आम्ही काय सांगा आम्हाला काय करायचं जाऊ म्हणून सांगा तर कोण तर नाही सांगा माणसं किती उभायचं बघा बसली आमचा विचार करून ह्यांचा तर विचार करावा लागेल हा संपला विषय दुसरं आम्ही काय म्हणतो हा बरोबर आहे एका शेतकऱ्याच नाही सगळ्या शेतकऱ्याची ओरड आहे माहिती का मी इकडे कधी आलो मॅडम तुम्हाला सांगा माहिती दुसरं लोक कधी ऑफिसला आलेलो सरळ सांगा ही असल्याशिवाय होत नाही संपला विषय हा 4 दिवस झालं काय सरला विचारतो म्हणतो फोन लावून तिकडे एक तास बोलून बसायचं त्या दिवशी बी असंच केलं शुक्रवारी. आता समोर उदाहरण कळलं तुमचे रिसोर्स पटलं नाही पण आज समोर बघितलं आम्हाला तर एवढं पण नाही चला बाहेर बाहेर होतं म्हणते समजायला. त्या ड्युटी फुल भरली की कागद होतो ते पत्र लागतं मला ऐका की मला फक्त म्हणलं तुमच्या विषयी जार ऐका ते जारचा बोर्डच करा की एवढे घेऊन ये तुझा कागद कुठे संपला विषय ह्याने जायचं एक कागद आणायचं पुन्हा 8 दिवसाला सांगायचं दुसरा कागद येईल म्हणून तीच म्हणतो मला जरुरी वाईट पण देत नाही मला वैशिष्ट्य बोला तेच वाईट पण लागत असं तुम्ही समजत का मला आता असं केलं काम सांगा मला नाही पण आमच्याकडे नाही करतो काम करायचं माहिती तुम्हाला माहिती पाहिजे काय नाही फक्त तेवढं सांगा दुसरं काय म्हणून नाही मॅडम आमचं की होतंय का नाही होते आणि काय लागणार त्यांचं काम कसं हा बस तेवढं सांगा नाही राहू दे राहू दे काय माहितीये का प्रश्न मॅडम त्याचा विषय नाही शिकू शकता तुम्ही फक्त होतंय का नाही फक्त तेवढं सांगा तुमच्या पत्रानुसार सांगा फक्त आम्ही काय चुकीचं करत नाही मॅडम बरोबर हा बस झालं तेवढंच सांगा मग तसं तुम्हाला शासनाचं पत्रक आहे का की हे भरलं तरच कागदपत्र अन्यथा होत नाही आहे का म्हणजे ते शुल्क तुम्हाला आकारवून जाणार आहे मला 2 व्हीलर रोड कळमच्या पुढे जायचं आहे कॅन्सर पेशंट आहे मी 2 तास झाले थांबले आमचे सर बाहेर थांबलेत मला जाऊन परत माघार यायचं शेळगावला 2 व्हीलरवर मी औषध पोच करायचे माझं काम करा तेवढंच आहे आमचं नाही माझं घ्या फोन चालवायचे तुमचं डॉक्युमेंट होते आधी ठीक आहे शुक्रवारपासून मी कसं बसू मी शुक्रवार तेवढं विचारावं मॅडम ऐक की मी तुम्हाला फक्त विचारतोय कळम म्हणून होता सर 2 मिनिटं थांबलंय फक्त होत नाही नाही होते ज्या रोज हे राजपत्र दाखवतात मला सांगा स्टॅम्प ड्युटी किती असते माहिती आहे बरं लाख
प्रॉब्लेम असेल हां. तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही जे सांगता ते ओके. हां चर्चा करू. हां. काय म्हणून चर्चा करू ऑफिसर? हायवेचं आहे वाटतं ना? नाही हायवेच आम्हाला. ठीक आहे, काय असेल तुम्हाला आम्हाला तुम्ही जे हायवेज म्हणताय मॅडम ते हायवेचा तिथे विषय नाही. हां बरोबर. तुम्हाला हा कागद दाखवतो हायवेचा नसेल तर तुम्ही तसं मला पुरावा द्या. मी आज त्या पद्धतीने तुमचं मग पुरावा तर कुठं आणायचं मॅडम? म्हणजे हायवेच तुमचं होतं. जे ऑफिस आहे हायवेने दिलेलं त्या ऑफिसला पुरावा आणा. तिथं जर म्हणलं तुमचं तर तुमचं येतच नाही म्हणलं तर. बस कुठला विचार पण येत नाही म्हणून सांगितलं मॅडम त्यांनी सर. हो काय सांगितलं? काय सध्या नाही आमचं काय सुद्धा अडचण नाही. नाही ना. हां. नाही म्हणल्यावरती लेखी कसं देणार? आमचं काय संबंध नाही. ऑफिसला जाऊन आले मॅडम म्हणून मी आले. मॅडम. ऑफिसला जाऊन आले. ते अजून काय नाही म्हणल्यावर कसं देऊ म्हणणं? पण ते म्हणतात येतच येत नाही म्हणतात ते ऑफिसला जाऊन आले मॅडम. नाही म्हणताय ना. हा ऑफिस लेखी देत नाही, तुमचं काहीच नाही, मोजणी नाही, काय नाही, कसं लेखी द्यायचं? काहीच रिकवर नाही म्हणून सांगितलं. नाही, माणूस आले नाही. मॅडम तुमच्या क्षेत्राची तुझं मुलगी नाही. सांगतो. त्याची झेरॉक्स काढा आणि हे काढा. ठीक आहे, त्याची झेरॉक्स काढा. नाही नाही तुम्ही जो मुद्दा सांगितला आता मॅडम लेखी आणा म्हणला तुम्ही, त्याने काय सांगितलं तुमचं मापणीच नाही क्षेत्र तर मी लेखी कसं देऊ म्हणून सांगितलं ऑफिसला. तुम्ही जॉब किती सांगताय? काय म्हणते? तुम्ही जॉब किती सांगताय ना लेखी आणा, ते ऑफिस म्हणतोय तुमचं क्षेत्र मापी नाही म्हणजे मोबलेलं नाही आहे का, तर तुमचं क्षेत्र येत नाही तर आम्ही लेखी कसं देणार मग? आमच्या उत्तरावर काही सध्या नाही त्याचं. शेअर आहे एक सध्या शेअर नाही की बाबा असं गेलंय म्हणून. तुमच्याच ऑफिसचं आहे, आमचं काही नाही. आमच्या उत्तरावर पहिली माणसं हे बघा ऐका, तुम्ही तुम्हाला जे दिलंय- ऑफिसची माणसं म्हणते तुमची मोजणी झाली का, काय झाले तर दाखला द्यायला. काहीच नाही तर मी कसं देऊ? तुमच्या उत्तरावर काय आलंय का? विषय त्या ऑफिसचा नाहीये, मोजणीचा ऑफिस मग तुम्ही विषय वेगळा मॅडम clear करा, आणि ऑफिसला फोन करा. हायवेचा विषय वेगळा आहे. नाही तुम्ही ऑफिसला क्लिअर असं करा म्हणतो मॅडम की तुम्ही हा माणूस तिकडे लावताय हां. बरोबर, पण ते ऑफिस ह्यांना काय सांगते मॅडम आम्ही- देता येत नाही. ठीक आहे, आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्या ऑफिसला भेटा, आम्ही ऑफिसला आमच्या ऑफिसला विचारू. जाऊन आलो मॅडम ऑफिसला. ठीक आहे, ऑफिसला जाऊन आले माणूस. त्यांच्याकडून तुम्ही ओळीचंच घ्या आणि आहो, तू सांगतो. मॅडम ते सांगतोय ऑफिस सांगते देता येत नाही आम्हाला घेऊन मॅडम. कशाचे ते राजपत्र आहे त्यांनी- देणारच ते. आता ह्यांना सांगितलं देता येत नाही क्लिअर कट कसं सांगितलं. देणार? अहो, 2 ओळीचं द्या म्हणा, हायवेचा आहे का नाही? ते कसं देणार? काय त्यांची पण मोजणी झाली नाही. तुम्ही म्हणताय की नाही, तुम्ही ऑफिसला एवढा फोन करून विचारायचं फक्त का देता येत नाही म्हणतो. आम्ही त्यांना लेखी पत्र करू. ठीक आहे, कधी करा लेखी पत्र? हां? लेखी पत्र त्यांना कधी करा म्हणजे काय विचारतो माहिती आहे मॅडम ऐका की ह्यांना सांगते देता येत नाही, तुम्ही सांगताय पत्र आणा, ते ऑफिस सांगते देता येत नाही. देता येत ते कुठलंच ऑफिस म्हणत नाही. आपली देते. काय म्हणले? मोजणीच नाही, काहीच नाही. ऑफिसला जाऊन आलेच मॅडम. तुमच्या उत्तरावर काय आहे का? रस्ता गेला असं तुमच्या उत्तरावरती नोट दाखवा देतो म्हणते. तुम्ही तो ऑफिसला विषय क्लिअर करा मॅडम ऐका म्हणजे काय म्हणतो तुम्हाला बी कळत तिथं काय म्हणतो. ऑफिसकडून मी क्लिअर करून घेते. ते पत्र तसं मला पाठवायचं मॅडम बरं का. आणि हे तुम्ही जे म्हणताय ना ते पत्र मला पाठवायचं मी ऑफिसला पाठवलं मी जे ऑफिसला पत्र पाठवणार माहितीसाठी ते पत्र मला पण पाठवायचं आणि तुमचा जो हा विषय आहे ना कॅम्प ड्युटीचा तो पण मला क्लिअर पाहिजे म्हणजे भरायचे असेल तर भरून मी द्या. कसली सकाळी ठीक आहे, तुम्हाला आमच्या ऑफिसकडून यायला पाहिजे ना. हां तुम्ही सांगताय मागताय तिकडून ते म्हणता देता येत नाही तसं लेटर तिकडे पाठवा त्यांना का देता येत नाही मग ऐका मी इकडून माणूस तिकडे पाठवते मला ऑफिसला की तुमचं लेटर द्या म्हणून ते लेटर देत नाही ऑफिसची माणसं ते मध्ये आम्हाला देता येत नाही लिहून तसं क्षेत्राची मुकणीच नाही मध्ये ती दाखवा बरं. ती पत्र कसं मान्य करणार? त्यांना मोजा म्हणून दिलंय का पत्र? हेच सांगितलं त्यांना. जेव्हा कुठलंही ऑफिस नाकारत नाही, गॅजेटेड आहे, सहीच आहे. आम्ही हे सगळं लिगली त्याच्यानुसारच काम करतोय. आपण काय बरं ह्यांचं काम आता ऐका फायनल ह्यांचं काम होणार आहे का? दाखला आणा, मी करते त्याचं काम करते. आणि दाखला त्याने नाहीच दिला मॅडम तुम्ही म्हणता दाखला नाही दिला जाऊन तर तर या ना. स्टॅम्प ड्युटी ह्या प्रमाणे भरले तर होते कशा पद्धतीने त्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे वाढवू. हे बघा, ऐका, दाखला आम्ही रेग्युलर स्टॅम्प ड्युटी ऐका. भरले. दाखला घेऊन या, जे व्हॅल्युएशन येईल त्या व्हॅल्युएशन आता तुम्ही व्हॅल्युएशन किती केले? आणि ऐका क्लिअर झालं हेच पाहिजे मॅडम आम्हाला. आता तुम्ही काय करायचं हेच पत्र घेऊन तिकडे ऑफिसला जायचं आणि तिथून ह्यांना फोन करायचा त्यांनी जर नाही फोन उचलला की मला फोन करायचं मी इथे येऊन बसतो. व्हॅल्युएशन किती केले तेवढे विचारा. आता व्हॅल्युएशन किती केलं? थांब. कशाला देणार नाही? मॅडम देत नाही दाखला ही माणसं 4 वेळेस जाऊन आले ऑफिसला आम्ही लिखी देऊ शकत नाही म्हणते ऑफिसला. मॅडम तुम्ही आता व्हॅल्युएशन किती काढून दिले आम्हाला? मॅडम ओके ऐका मी काय म्हणतो सर,
आम्हाला व्हॅल्युएशन किती काढून दिले ना आता किती तुमचं पत्र तुम्ही घेऊन जावा ते पत्ते करून दाखला मग तर होईल का मॅडम? मी ते सांगायला होतं ना शुक्रवारपासून फक्त दाखला घेऊन या त्यांचा. कधी सांगितलं मॅडम तुम्ही थांबा 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 थांब तुम्हाला त्या दिवशी पण तुम्ही आपल्याला 8:30 वाजता दिले काम नीट होईना गेले प्रत्येकाला हेल्प व्हायला लागले तर प्रत्येकाला स्कॅम ड्युटी सांगते. अहो काल एक जणाचं हायवेच्या काय 5 वाजता